राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. 132 जागा या एकट्या भाजपाला मिळाल्या, तर महायुती ही स्पष्ट बहुमतात सत्तेत आली. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित असलेलं यश काही मिळालं नाही. आणि याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या अपयशासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मोठा फटका बसला. या पराभवाचं चिंतन करण्यासाठी आणि आगामी काळात पक्षाची वाटचाल ठरवण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारपासून 2 दिवसीय राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत शरद पवारांनी थेटपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं कौतुक केल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं या बैठकीमध्ये काय घडलंय पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून. नमस्कार, मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं. तब्बल 31 खासदार महाराष्ट्रातून निवडून दिल्लीमध्ये पोहोचले. 48 पैकी 31 खासदार हे महाविकास आघाडीचे आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकाही आपण सहजपणे जिंकू असा महाविकास आघाडीला विश्वास होता. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये तसं घडलं नाही आणि याच अनुषंगानं शरद पवार यांनी भाष्य करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं कौतुक केलंय. संघाने केलेली व्यूहरचना, त्यातून भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय, या संदर्भात या अनुषंगानं शरद पवारांनी भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर विधानसभा निवडणुका हा आमच्या हातचा मळ आहे, असा आविर्भावामध्ये आम्ही राहिलो, गाफील राहिलो आणि त्यामुळे जो आहे तो पराभव जो आहे तो आम्हाला सहन करावा लागला, असंही शरद पवार या वेळी बोलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यासोबतच शरद पवारांनी पक्ष संघटनेमध्ये पुढच्या 15 दिवसामध्ये मोठे बदल केले जातील. आपण सत्तेबरोबर जाणार नाही, नव्यांना सोबत घेऊन विरोधामध्ये आहे त्या परिस्थितीशी लढत राहणार, असं देखील शरद पवार यावेळी म्हटल्याचं पाहायला मिळालं. विद्यमानांनी पदत्याग करावा आणि त्या जागी नव्यांना संधी दिली जाईल, असं शरद पवार जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर 2 दिवसीय ही पदाधिकारी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई या ठिकाणी सुरू आहे. या बैठकीतून ही बातमी जी आहे ती समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं थेटपणे केलेलं कौतुक यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.